नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 30 डिसेंबर सायंकाळ पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील, तसेच येणाऱ्या दिवसात राज्याच्या वातावरणात काय बदल होऊ शकतात त्याबाबतचे अपडेट्स. सुरुवात जर आपण केली की उत्तरेकडील भारतामध्ये धुके आहेत, मात्र सध्या काय झालं, एक पश्चिमी अवतरण त्याच्यामुळे सायक्लोनिक सर्क्युलेशन चक्राकार परिस्थिती राजस्थानच्या आसपास बनली आणि जे अँटी सायक्लोनिक सर्क्युलेशन म्हणजे हवेची उलटी चक्राकार स्थिती आहे ती ओडिशाच्या आसपास आहे आणि त्यामुळे दक्षिण किंवा दक्षिण पूर्वेकडून राज्याकडे वारे येत आहेत, मराठवाडा विदर्भाकडे आणि थोडंफार इकडून गुजरातच्या आसपासून उत्तरेकडच्या भागातून अति उंचावरचे वारे सुद्धा थोडेफार वाहत आहेत. तर या वाऱ्यांमुळे काय झाले की समुद्राकडून येणारे हे वारे आहेत आणि तुलनेने हे थोडेसे गरम असतात. ते राज्यात थंडी टिकून आहे असं नाही की राज्यातली थंडी पूर्णतः लगेच नाहीशी झाली, काही प्रमाणात थंडी टिकून आहे, पण अजून येत्या 2 दिवसानंतर ही थंडी असेल ते अजून कमी होईल, कारण राज्यात पुढील काळात ढगाळ हवामान होण्याची शक्यता आहे. बाकी अरबी समुद्रात या ठिकाणी हवेचं एक कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि येत्या 24 ते 48 तासात या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून हे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राच्या रूपात याच्या आसपासच राहील. आणि बरेचसे यूट्यूबर्स तुम्हाला सांगत असतील की राज्यात मुसळधार पावसाची शक्यता बनते, पण ते जो अंदाज सांगत आहेत तो फक्त एकाच मॉडेलच्या भरोश्यावरती सांगत आहेत, ते म्हणजे IMDचं आपल्या हवामान खात्याचं GFS मॉडेल, जे की सध्या तरी हे जे मॉडेल कालपर्यंत दक्षिण मध्य महाराष्ट्राकडे हे कमी दाब याच्या तीव्रतेमुळे इकडे साधारणतः कोकणाची किनारपट्टी दाखवतं आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस दाखवत होतं. आज मात्र हेच मॉडेल थोडंसं बदलून आता गुजरातच्या आसपास दाखवते आणि मध्य प्रदेशच्या भागांमध्ये मुसळधार पाऊस दाखवते आणि यातली दोनही स्थिती होण्याची शक्यता सध्या कमी आहे, कारण बाकीचे मॉडेल्स अजूनही याचा मार्ग उत्तरेकडे खूप महाराष्ट्राकडे येताना दाखवत नाहीत. त्यामुळे अजूनही असं नाही की हे राज्याकडे येईलच किंवा येणार सुद्धा नाही असंही नाही, पण एवढ्या लवकर त्याच्याबाबतचा अंदाज देणं हे चुकीचं आहे. चुकीचा मेसेज लोकांमध्ये पसरून शेतकऱ्यांमध्ये पसरून अशा वेळेस सांगलीतील द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत त्या ठिकाणी त्या द्राक्षाचा बाजारभाव त्याचा परिणाम विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कन्फर्म नसताना तुम्ही अशा प्रकारचे जे काही फॉलो करत असाल तर कन्फर्म नाही अपडेट की पश्चिम महाराष्ट्रात पाऊस होईल. हा येत्या काही दिवसात राज्यात ढगाळलेलं वातावरण होईल, विदर्भ मराठवाड्यात हे ढग दाटतील आणि झालं तर साधारणतः विदर्भाच्या भागात 3 तारखेच्या आसपास थोड्याशा ढगाळांश हलक्या पाऊस झाले तर होतील, त्यातही शक्यता खूप कमी आहे. आणि तिथून पुढच्या दिवसातही मध्य महाराष्ट्राचे भाग असतील, मराठवाड्याचा भाग असेल, ढगाळ हवामान आपल्याला पाहायला मिळेल आणि क्वचितच कुठेतरी झाले ते एकदम हलकेसे पावसाचे थेंब होतील. बाकी खूप लांबचा अंदाज आपण देत नाही. बाकी सध्या तरी काही मॉडेल्स आहेत ते या ठिकाणी हे साधारणतः लक्षद्वीपच्या आसपास येण्याची शक्यता दाखवतात, काही प्रमाणात हे पुन्हा एकदा इथून पश्चिमेकडे जाण्याची शक्यता सुद्धा दाखवत आहेत. जसं या अगोदरही एक कमी दाब अरबी समुद्रात बनला होता आणि त्यावेळेसही पहिल्यांदा ते मॉडेल दाखवत होतं की महाराष्ट्रात पाऊस येईल, मात्र काही दिवसात ते मॉडेल्स बदलले आणि जसं आपण सांगितलं होतं की राज्याकडे येण्याची शक्यता कमी, तर त्याप्रमाणे ते राज्यात आलं नाही. बाकी या कमी दाबाबाबत सुद्धा डिटेल अपडेट असेल येत्या 1 ते 2 दिवसात आपण सादर करूच की त्याचा नक्की राज्यात प्रभाव होईल किंवा नाही. सध्या तरी घाबरण्याचं कारण नाही आहे. पावसाचा अंदाज तर सध्या नाही आपल्या राज्यात कुठेही, आणि सांगितले 2 ते 3 दिवसानंतर विदर्भाच्या भागांमध्ये ढगाळ वातावरणाची स्थिती जास्त वाढेल. उत्तरेकडील असेल भाग नागपूर, भंडारा, गोंदिया आणि या ढगांसोबत झाल्या तर एकदम हलकेसे पावसाचे थेंब होतील, असं की पावसाचे सरीसुद्धा होतील. पावसाचे थेंब झाले तर होतील, जास्त पावसाचा अंदाज नाही आहे. आणि तिथून पुढच्या काळात हे कदाचित इकडे मध्य महाराष्ट्राच्या आसपास हवेचे एक जोड क्षेत्रासारखी स्थिती बनते, बाष्पयुक्त वारे, त्यामुळे या ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता अधिक आहे. आणि क्वचित एखाद्या ठिकाणी हे ढग जर का संघटित झाले, स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊस होईल, पण त्याच्या जो काय स्थानिक पातळीवर जो पाऊस होत असतो तो खूप मुसळधार नसतो किंवा खूप मोठ्या क्षेत्रावरती त्याची व्याप्ती अशी नसते. बाकी राज्यातील तापमानात थोडीशी वाढ म्हणजे जी काही पहाटे थोडी थंडी अजून पण टिकून आहे राज्यात काही ठिकाणी, त्यात किंचितशी हळूहळू येत्या काही दिवसांमध्ये तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढ होत राहील. थोडीफार थंडी येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला कमी जाणवेल. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोज हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.